श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 14 जुलैला म्हणजेच मंगळवारी आलेली आहे ज्येष्ठ अमावस्या. ज्येष्ठ अमावस्याला ज्येष्ठ महिना संपून पवित्र अशा आषाढ महिन्याची सुरुवात होणार आहे. आता या ज्येष्ठ अमावस्याला सोमवती अमावस्या म्हणून देखील ओळखले जाईल. याचं कारण म्हणजे 13 जुलैला म्हणजेच उद्या सोमवारी अमावस्येचा प्रारंभ सायंकाळी 6:50 होणार आहे आणि समाप्ती मंगळवारी 14 जुलैला दुपारी 3:14 समाप्त होणार आहे. उद्या तिथीनुसार ही ज्येष्ठ अमावस्या मंगळवारी म्हणजेच 14 जुलैला साजरी केली जाणार आहे. तसेच या ज्येष्ठ अमावस्येची जी काही पूजा, सेवा आणि किंवा उपाय, स्नान, दान हे सर्व काही आपल्याला 14 जुलैला म्हणजेच मंगळवारी करायचे आहे. आता प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तीच येते आणि प्रत्येक अमावस्येचे महत्व हे सुद्धा वेगवेगळं असतं. ज्येष्ठ अमावस्या म्हणजे या शब्दातच या अमावस्येचा अर्थ आहे, म्हणजेच ही अमावस्या आपल्या पितरांना समर्पित आहे. म्हणून अमावस्येचं मोठं धार्मिक महत्व आहे. हा दिवस मुख्यत्वे पितरांचे श्राद्ध आणि दान धर्मासाठी अत्यंत शुभ मानले जाते. तसेच या दिवशी नदीकाठी स्नान करून पूजा केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते आणि पितरांच्या कृपेने घरात सुख समृद्धी नांदते. या ज्येष्ठ अमावस्येला पितरांची पूजा केल्याने, पितरांची आठवण काढल्याने पितृदोष दूर होतो आणि कुटुंबातील अनेक अडचणी या देखील दूर होतात. धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी काही खास प्रभावी उपाय सुद्धा केले जातात. आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे. उद्या म्हणजेच मंगळवारी या ज्येष्ठ अमावस्येला तुम्ही काही नाही केले तरी चालेल, पण मिठाचा एक अतिशय प्रभावी उपाय करा. हा उपाय केल्याने कोणताही शत्रू फक्त 2 दिवसात संपेल, तुमच्या समोर गुडघे टेकवेल. आपल्या जीवनातील जे काही गुप्त शत्रू आहे किंवा शत्रूंचं नाव आपल्याला माहित आहे, तर असं जीवनातील सर्व शत्रू या उपायाने नष्ट होतील. तर हा मिठाचा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही पण एक सुद्धा व्हिडिओ माझा मिस करणार नाही. तसेच व्हिडिओला एक लाईक देखील द्या. आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला मंगळवारी म्हणजेच 14 जुलैला करायचा आहे. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत, अगदी 12 वाजेपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय करायचा आहे. आणि जर तुम्हाला शक्य झाले तर हा उपाय तुम्ही रात्रीच्या वेळी करा. रात्री म्हणजे सायंकाळी 6 वाजल्यानंतर तर 12 वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. जर सायंकाळी नाही शक्य झालं तर मग दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता. बघा, अमावस्येचा हा जो उपाय असतो ना, हा दिवस नकारात्मक ऊर्जा, शत्रू, त्रास किंवा इडापिडा, पितृदोष, अडचणी दूर करण्यासाठी खूप महत्वाचा दिवस असतो. या दिवशी आपण काही प्रभावी उपाय केले तर या उपायाचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते. म्हणून आपल्याला हा मिठाचा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. मीठ हे आपण स्वयंपाक घरामध्ये जेवण बनवण्यासाठी सुद्धा वापरत असतो आणि हेच मीठ जे आहे तर ते तांत्रिक क्रियांमध्ये सुद्धा वापरले जाते. मीठ ही अशी वस्तू आहे, असा पदार्थ आहे ज्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आकर्षित करून घेण्याची सर्वात जास्त पॉवर असते आणि म्हणून आपण हा मिठाचा उपाय जो आहे तर तो करणार आहे. आता हा उपाय का करायचा आहे तर बघा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक तरी असा शत्रू असतो. हा शत्रू बाहेरचा असतो किंवा आपले नातेवाईकच आपले शत्रू असतात. आता बऱ्याच ठिकाणी असं होत आहे, जे आपले नातेवाईक असतात ना तेच आपले शत्रू बनतात. कारण जेव्हा आपली प्रगती होते, आपल्या आयुष्यात जेव्हा चांगल्या गोष्टी घडतात ना, तेव्हा काही लोकांना देखवत नाही आणि म्हणून ते आपलं वाईट कसं होईल यासाठी प्रयत्न करत असतात. खरं आहे, जरा तिखटच लागतं, पण ही गोष्ट सत्यच आहे. बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या समोर येऊन खूप चांगलं गोड बोलतात, आपल्या घरात सुद्धा येतात किंवा
त्यांची वाईट नजर जी आहे तर ती आपल्या घरावर असते, किंवा आपलं इतकं चांगलं झालं आहे तर त्यांना बघवत नाही. आणि कुठे तर त्यांची नजर वाईट जी आहे तर ती आपल्याला लागत असते, किंवा एखाद्या व्यक्तीची वाईट नजर आपल्याला लागते तेव्हा आपल्या आयुष्यात अनेक समस्या आणि अडचणी येत असतात. जसे की आपली प्रगती होत नाही, आपल्या आयुष्यात ज्या काही चांगल्या गोष्टी सुरू असतात तर त्या कुठेतरी बंद व्हायला सुरुवात होते. अनेक संकट, अडचणीचा सामना आपल्याला करावा लागतो. म्हणून अशी जी समस्या जर तुमच्या जीवनामध्ये सुरू असेल, तर हा उपाय तुम्ही अवश्य करून पहा. किंवा असं सुद्धा होतं, की घराच्या आजूबाजूला अशी काही जळाऊ वृत्तीची लोकं राहतात. आपल्यासमोर खूप चांगलं आणि गोड बोलतात, पण त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट असतं आणि ते आपल्या आयुष्यामध्ये अडचणी आणण्याचा प्रयत्न करत असतात. तर असा गुपित शत्रू सुद्धा या उपायाने संपूर्णपणे नष्ट होऊ शकतो. शत्रूची बुद्धी जी आहे तर ती भ्रष्ट होते, किंवा आपल्या मागे जी काही साडेसाती सुरू आहे, किंवा जे आपल्या कुंडलीमध्ये ग्रह कमकुवत झालेले असतील, तर काही ग्रह दोष असेल किंवा पितृदोष असेल तर तो सुद्धा या उपायाने दूर होतो. आपल्याला प्रत्येक कामात यश मिळू लागते, आपली अडलेली कामेही सुद्धा पूर्ण होतात. आता हा उपाय करण्यासाठी काय करायचं आहे? उद्या सकाळी म्हणजे मंगळवारी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, किंवा अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ, गंगाजल किंवा गोमूत्र थोडंसं टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे. यामुळे आपलं मन, शरीर हे शुद्ध आणि पवित्र होतं. आपल्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती सुद्धा निघून जाते. आणि ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी स्नानाचं खूप मोठं धार्मिक महत्व आहे. आता हे झालं, आणि यानंतर देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्या. या दिवशी देवांना शांत केलं जातं, म्हणून या देवांना पंचामृताने अभिषेक घाला. छान देवघरामध्ये दिवा लावा, धूप, दीप, अगरबत्ती लावून आपल्या घरातील वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी तुमच्या घरामध्ये जिथं अतिशय शांतता असते असा एखादा कोपरा, किंवा अशी एखादी रूम जिथे जास्त शांतता असते, की तिथे तुम्हाला आसन टाकून आसनावरती बसायचं आहे. तुमच्या समोर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. तेलाचा किंवा तुपाचा कोणताही दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकता. यानंतर काय करायचं आहे, एका वाटीमध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये तुम्हाला 1 चमचाभर खडे मीठ घ्यायचं आहे. खडे मीठ नसेल तर बारीक मीठ घेतलं तरी चालेल, आणि त्यासोबतच 1 चमचाभर हळद घ्यायची आहे. आणि 5 काळे मिरे तुम्हाला घ्यायचे आहे. जे आपण मसाल्यामध्ये वापरतो तर तेच काळे मिरे आपल्याला घ्यायचे आहेत. यानंतर जी प्लेट आहे ना, तर ती आपल्या उजव्या हातामध्ये पकडायची आहे, उजव्या हातात धरायची आहे. यानंतर तुम्हाला तुमच्या शत्रूचं नाव घ्यायचं आहे. शत्रूचा जो चेहरा आहे ना, तो आपल्या डोळ्यासमोर आणायचा आहे. आणि शत्रूचं नाव घ्यायचं आहे. 21 वेळा तुम्हाला शत्रूच्या नावाचा उच्चार करायचा आहे. आणि जर शत्रूचं नाव तुम्हाला माहित नसेल तर शत्रू त्रास नष्ट होणे, म्हणजे त्रास नष्ट होणे असं तुम्हाला 21 वेळा म्हणायचं आहे. आणि यानंतर काय करायचं आहे, 1 वेळा हनुमान चालीसाचा पाठ करायचा आहे, 1 वेळा सुंदरकांडचा पाठ करायचा आहे, आणि यासोबतच तुम्हाला ओम बगलामुखी देव्ये नमः, ओम बगलामुखी देव्ये नमः हा मंत्र तुम्हाला देखील म्हणायचा आहे. यानंतर या वस्तू आपल्या स्वतःवरूनच ज्या घड्याळाच्या काट्या फिरतो ना, तर त्या प्रकारे 7 वेळा ओवाळून घ्यायच्या आहेत. आणि घराच्या बाहेर जाऊन त्या दक्षिण दिशेला फेकून द्यायच्या आहेत. फेकताना तुमच्या कोणाच्याही घरावर किंवा कोणाच्या अंगणात अशा फेकू नका. अशा ठिकाणी टाका की जिथे कोणी जात नाही, तिथल्या जागेचा कोणी जास्त वापर करत नाही. अशा ठिकाणी तुम्हाला त्या फेकून द्यायच्या आहेत. आणि फेकल्यानंतर ना मागे फिरून पाहायचं नाही. कुठे पडल्या, कशा पडल्या, सरळ घरात म्हणजे कशा पडल्या याचा विचार करत बसायचा नाही. सरळ घरात यायचं आहे आणि तो दिवा उचलून तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवून द्यायचा आहे. हात-पाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि जी काही तुमची कामं आहेत ती तुम्हाला आता करायची आहेत. बघा, योगायोगाने ज्येष्ठ अमावस्या जी आहे ना, ती मंगळवारी आलेली आहे, आणि मंगळवारी हा उपाय करायला खूप जास्त महत्व आहे. जर आपण मंगळवारी हा हनुमानांचा वार आहे, आणि जर आपण या दिवशी ही सेवा करून जर हा उपाय केला ना, तरी हनुमानांच्या कृपेने आपल्या जीवनातील कितीही मोठा शत्रू असेल, मग तो गुप्त शत्रू असो किंवा शत्रूचं नाव माहित आहे, तर त्याचा होणारा त्रास जो आहे तर तो पूर्णपणे कमी होतो, आणि शत्रू हे नष्ट होतात. म्हणून हा एक उपाय तुम्ही अवश्य करून बघा. आता जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही. मासिक धर्म असेल तर स्त्रियांना सुद्धा हा उपाय करता येणार नाही. तर अशा पद्धतीने हा एक अत्यंत प्रभावी सात्विक उपाय आहे, आणि हा उपाय केल्याने नक्कीच तुम्हाला
म्हणजे त्याचा फायदा होणार आहे, तोटा मात्र कोणताही होणार नाही. तसेच उद्याच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरातली जेव्हा फरशी पुसणार आहे, तर तेव्हा त्या फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये मीठ टाकायचं आहे. कारण की घरामध्ये काही निगेटिव्हिटी किंवा काही नकारात्मकता असेल, तर त्या आपल्या घरात सतत वाद-विवाद, क्लेश हे होत असतात. म्हणून आपल्या घरातील निगेटिव्हिटी किंवा नकारात्मकता ही कमी करण्यासाठी थोडंसं मीठ हे फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायचं आहे. त्याचबरोबर थोडंसं मिठाचं पाणी करून आपल्या मुख्य प्रवेशद्वाराचा जो उंबरा आहे, तर त्या उंबऱ्यावरती शिंपडून एक स्वच्छ कपडा घेऊन त्याने पुसून काढायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय उद्या मंगळवारी अमावास्येला करायचा आहे. तर ही अत्यंत महत्त्वाचा हा उपाय ही माहिती तर ही मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. म्हणून मी जर आज सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ मात्र आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. आणि परत भेटूया नवीन आध्यात्मिक आणि एक नवीन उपाय घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.